सोलापुरात मनीषनगर आरयूबीचे लोकार्पण होते। या लोकार्पणापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, लाडकी बहीण योजना काही लोकांनी लाडकी बहीण या योजनेबद्दल भ्रम पसरविला आणि निवडणुकीपुरती योजना असल्याचं सांगितलं। लाडक्या बहिणींना नियमित हप्ता जाईल याची सरकार काळजी घेत आहे। जे वचन आम्ही राज्यातील जनतेला दिले ते पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू असं देखील आशिष जयस्वाल म्हणाले। बघा, काही लोकांनी लोकांमध्ये चुकीचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला की निवडणुकीपर्यंतची योजना आहे, परंतु नियमितपणे सर्व महिला लाडक्या भगिनींना त्यांचा इन्स्टॉलमेंट जात आहे आणि तो नियमितपणे जात राहील याची सरकार काळजी घेत आहे। बघा, जे वचनं निवडणुकीच्या दरम्यान शासनाने दिलेले आहे त्या सर्व वचनं पूर्ण करण्यात येतील अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे। माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब हे कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेत असतात आणि जे वचनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले आहे ते वचने पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने पूर्ण करू।